पुढे झुका पुढे झुकून टाकलाय. हा खाद्यापाशी हात तुम्ही असं खाद्यापाशी वर आलं पाहिजे. हा ते कोण कुठं चाललाय. लक्ष कुठं आहे लक्ष कुठं आहे लक्ष तुमच्या हाताकडे आहे लक्ष कुठं आहे लक्ष तर मागं थोडा झुक पुढं. हां हात सोडून द्यायचं नाही महाग तर दाखलाय. हां तिकडे जवळ बारकी मोठी महाग थांबायचं बारक्याने पुढं थांबायचं म्हणजे बारक्यांना दिसतं. हो का असं पुढं झुकायचं हात बघा कुठे माझं असं इतकं खालीत का असं करतोय का असं किंवा काय बघ असं चाललं दुसऱ्याला बघायचं इकडे तिकडे. हा काय सांगितलं तुम्हाला का तेच नाही करायची थोडीच करायची पण तेच करायचं 100% मन लावून करायचं. हो काय असं झुकायचं जरा थोडं. हो काय हात मागं स्ट्रेट होत हो का स्ट्रेट होत असं झुकायचं थोडं. ह्यानं काय होतं माहिती आहे का तुमच्या खांद्यात हातात कुस्ती खाताना आपण ढकलून ठेवतो ना असं जरा हां प्लेअर पुढे गेला पाहिजे मागं आपण पुढे सरकलं पाहिजे का मागं सरकते ते कुस्ती मागं सरून काय देत का नाही मग काय झालं पाहिजे बघा टाकून असं खेळायचं अशी ह्याला काय म्हणतात चौदंडी. हां ओके हे लक्षात आलं तुमच्या. दुसरं परत आता दंड पुश करायचं हो का. बरेच जण काय करतात हो का ही हात आहे ना हो असा हात माग घेतात त्याच्यामुळे काय होतं आपला हात परत रिलॅक्स होतो म्हणजे ताकद लागत नाही तुमचा हात पाठीमाग गेला म्हणजे कंटिन्यू चालू ठेवायचं हो इथं गेला हो का ही हात गीतच घ्यायचं आलं की इथं दाबायचं त्याचा हिथं आला हिथं हात घ्यायचा आलं की दाबायचं हो का चालू ठेवायचं कंटिन्यू असं असं चालू ठेवायची. लक्षात दुसरं परत ताकद घाला म्हणलं पूर्ण घाला ताकदीने घाला. हां कसं घालायचं ताकदीने फोन करून तिकडे सरला पाहिजे असं कागद हात घालताना. हल्लं पाहिजे पूर्ण इकडे तिकडे हल्लं पाहिजे कागदात घालताना. हा लक्षात तुमचं कोणाला समजलं नाही. चौदंडी कशी करायची झुकून कुस्ती खेळताना असं आपण असं खेळतो ना असं खरं खेळतो. कोणतीही मुवमेंट तुम्हाला आपण जे इथं शिकतो ही कुस्तीच्या व्यतिरिक्त बाकीचं काही शिकत नाही. तुम्हाला कुठलं फुटबॉल सांगतोय का कबड्डीचं सांगतोय का कुठल्या दुसऱ्या गोष्टी काय सांगतो का जे इथं घेतलं जातं हे कुस्तीला पूरक असणारच आपण तुम्हाला सांगितलं जातं तेच घेतलं जातं. त्याच्यामुळे कुठलाही व्यायाम करताना किंवा कुठलाही प्रकार करताना हा काय आपण काय करतो कुस्तीसाठीच त्याच्यामुळे ते 100% करायचं आणि प्रत्येक व्यायाम हा कुस्तीला लागणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुमची पीटी असू द्या तुमचं ब्रिझिंग असू द्या मॅटवरती रनिंग दौड ही प्रत्येक हा व्यायाम आहे जोर असू द्या सपाटी हा व्यायाम सगळा आपल्याला कुस्तीसाठी आहे. त्याच्यामुळे कुठंच चुकारपणा करायचा नाही कुठल्याच गोष्टीत. तुम्ही पीटी जर चांगले केले तुम्हाला इंजुरी होत नाही वॉर्मअप चांगलं केलं तर म्हणजे दुखत नाही. आपण सकाळ सकाळी झोपेतून उठून आलेला असतो बरोबर
त्याच्यामुळं आपले शरीरातली बॉडी काय झाली असते, थंड असते, हालचाल कमी झालेली असते, कुठतरी तिकडे तिकडे झोपेत झालेली असते. वॉर्मअप केल्यामुळे आपली ती बॉडी काय होती, गरम होती, हालचाल होती शरीराची वॉर्मअप केल्यामुळे. असं लक्ष राहत नाही, त्यामुळे मागं थांबायचं असतं कधी साईडला. माझ्या पाठीमागं जाणार मी इथं बोलतोय काय, मी तुम्हाला काय सांगणार आहे तुमचं काय चाललंय. त्यामुळे कधी बी समोर थांबायचं, सांगत असताना कोणाला बोलायचं नाही किंवा डवची करायचं नाही. आणि लक्ष देऊन ऐकायचं आणि ती करायची 100%. हा यस. आणि चेहऱ्यावर काय पाहिजे, दात दाबायचं. घरी गेला की जसून आलाय. हा पुढे पुढे झुकून पुढे झुकून पुढे झुकून चला. चल चालू कर. राजा मध्ये असं मागत नाही, जवळ चला पुढे झुकून. बघा बघा प्लेअर मागं टाकलाय, बघा जातोय का कोण तुला टाकाल ते मागं चौदंडी करत. चला 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 पुढे 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 शबास. हांडी हांडी शबास. चेंडे 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 पुढं ढकल मला, ढकल मला मागे. मोबाईल कडे बघ, ढकल मागती जरा. ताकद लावायचं. गणेश 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 ताकद लावायचं. मागं सर थोडं सर, मागं टकुरं लागलं तुमचं. हां हां इथून झुका थोडं पुढं. हां चला चेंज.